नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे मानसी म्हणत असते की मला ही नोकरी करायची नाही आहे. तेव्हा तेजस म्हणतो, असं कशाला करताय तुम्ही? ही नोकरी तुम्ही करा. याच्यामध्ये रणजितची काय चुकी आहे? तेव्हा इकडे सुगंधा म्हणत असते, तेजस, मानसीने ही नोकरी सोडून चांगलं काम केलंय. तिला जर ही नोकरी करायची नाही आहे तर तू विनाकारण तिला जबरदस्ती का करतोयस? आणि मानसीने नोकरी केलीच पाहिजे असं का वाटतंय तुला? तू सुद्धा आता नोकरीला लागलेस ना, तू सुद्धा कमवायला लागलेस. मग मानसीने नोकरी नाही केली ना तरीसुद्धा चालेल आणि तिला जबरदस्ती करू नकोस यांच्याच ऑफिसमध्ये नोकरी करण्याची, कळलं का? कर्ज फेडण्यासाठी मानसीने सुद्धा नोकरी केली पाहिजे असं नाही आहे. तेव्हा तेजस म्हणतो, नाही नाही, हे बघा असं अजिबात नाही आहे. आई तू चुकीचं बोलतेस. आणि हे बघा मानसी, तुम्ही कर्ज फेडायला मला मदत केली पाहिजे म्हणून तुम्ही नोकरी करा असं मी तुम्हाला म्हणतच नाही आहे. तुम्ही कर्ज फेडण्यासाठी नाही तर तुम्ही स्वतःसाठी नोकरी करा. आज तुमचं एवढं शिक्षण आहे आणि मला नाही वाटत की तुम्ही एवढं मोठं शिक्षण असताना एवढी छान नोकरी सोडायला पाहिजे. तेव्हा इकडे मानसी म्हणत असते की आता काय करू मी? मला असं वाटलं होतं की रणजित यांना रेझिग्नेशन लेटर देणं माझ्यासाठी कठीण असेल, पण इथे तर तेजसला मला समजावणं खूपच जास्त कठीण होऊन बसलेलं आहे. तेव्हा मानसी म्हणते, हे बघा तेजस, असं काही नाही आहे. त्यांची नोकरी सोडली म्हणून काय झालं? मला दुसरीकडे कुठेही नोकरी मिळेल आणि मी ही नोकरी का करत नाही आहे? तर माझ्या नवऱ्याला या कंपनीतील लोकांनी फसवण्याचा प्रयत्न केला आहे खोट्या गुन्ह्यामध्ये, तेव्हा मला ही नोकरी करायची नाही आहे. तेव्हा इकडे तेजस म्हणतो, पण तुम्ही असं नका करू, हे मला योग्य वाटत नाही आहे. तेव्हा इकडे मानसी म्हणते, रणजित, मी काही चुकीचं केलं आहे का? असं वाटतंय का तुम्हाला? खरं सांगा. प्रोफेशनलीच वागले ना तुमच्याबरोबर? तेव्हा इकडे मानसी म्हणते, रणजित, हे काय? तुमच्या डोळ्यात पाणी? म्हणजे तुमच्या डोळ्यात काही गेलं आहे का? एक मिनिट हा. तेजस, तुमचा रुमाल द्या ना जरा. जरा रुमाल द्या तुमचा. हे घ्या रणजित, तुम्ही आधी तुमचे डोळे पुसून घ्या बरं. काहीतरी गेलं आहे तुमच्या डोळ्यात. तेव्हा इकडे आता रणजित म्हणत असतो, पण मानसी, तुम्ही ही नोकरी अशी अचानक सोडताय म्हणजे खरंच मला असं वाटलं नव्हतं. तेव्हा तेजस म्हणतो, मलाही तेच वाटतंय. हे बघा, तुम्ही घाईघाईमध्ये असा निर्णय घेऊ नका. ते रेझिग्नेशन लेटर मागे घ्या आणि तुम्ही ही नोकरी करावी असं मलाही वाटते. तेव्हा मानसी म्हणते, एक मिनिट, मी काही चुकीचं केलेलं नाही आहे. तुमच्या जागी रणजित असते ना तर त्यांनीसुद्धा माझा हा निर्णय नवरा म्हणून स्वीकारलाच असता. एक मिनिट हा, मी तुम्हाला आत्ताच सांगते. रणजित, हे बघा, समजा तुम्ही विचार केला की माझं लग्न तुमच्याबरोबर झालं आहे. तेव्हा इकडे रणजित लगेचच मानसीकडे बघतो आणि त्याला जणू काही मानसी त्याच्याबरोबर लग्नच करते असं तिला रणजित मानसीला बघत असतो आणि मानसीसुद्धा इथे छान नाटक करते प्रेक्षकांनो. म्हणजे ती म्हणते की रणजित, समजा माझं तुमच्याबरोबर लग्न झालं आहे आणि मग ऑफिसमध्ये त्या लोकांनी तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न केला. मग आता मी काय करायला पाहिजे? तुम्हाला फसवलं आहे माझ्या नवऱ्याला आणि मग तरीसुद्धा मी त्या ऑफिसमध्ये नोकरी केली पाहिजे का? सांगा ना अहो. रणजित, बोला ना अहो. तेव्हा रणजित इथे पूर्णपणे तिच्यामध्ये हरवून गेलेला असतो आणि पटकन तो म्हणतो की नाही नाही, ही नोकरी तुम्ही नाही केली पाहिजे. तेव्हा इकडे मानसी म्हणते, बघा, बघा तेजस, काय म्हणाले रणजित, म्हणजे जर आपल्या नवऱ्याला त्या कंपनीतील लोकांनी फसवण्याचा इतका प्रयत्न केला आहे, मग त्या कंपनीमध्ये आपण नोकरी का बरं केली पाहिजे? तेव्हा इकडे मानसी म्हणते, बघितलंत ना, रणजितसुद्धा तेच म्हणाले की नोकरी नको करू म्हणून. आणि इकडे मानसी म्हणते की हे घ्या, हे पेपरसुद्धा घ्या. या फाईलची आता काही गरज उरलेली आहे असं मला वाटत नाही. तेव्हा इकडे रणजित म्हणतो, पण ही फाईल तुम्ही का देताय? तेव्हा मानसी म्हणते, हां मग काय, आता रिडेव्हलपमेंटसाठी तुम्ही आमच्या घराला पाडणार होतात, इथे दुसरं काम चालू होणार होतं, पण याची काही गरज आहे असं आम्हाला वाटत नाही, कारण या फाईलचीच मुळात आता काही गरज नाही आहे. आमचं घर भक्कम आहे, जसं होतं तसंच राहील. ते आता बदलण्याची अजिबात काही गरज नाही आहे. तेव्हा इकडे तात्या म्हणतात, म्हणजे काय बोलतेस तू मानसी? आपल्या घराचं काय? तेव्हा इकडे मानसी म्हणत असते की तात्या, आपलं घर आहे ना, हे आता भक्कम राहिलेलं नाही आहे. ते पाडून इथे नवीन इमारत बांधायला हवी आहे, असं रणजितला वाटत होतं. म्हणजे रिडेव्हलपमेंटसाठी आपलं घर गेलं होतं, ते पाडण्यात तरी येणार होतं, नाहीतर त्याच्यामध्ये काहीतरी बदल तरी होणार होता रणजितच्या दृष्टिकोनातून. पण आता तसं काही होणार नाही आहे. आपलं घर भक्कम आहे, ते पाडायची काही गरज नाही आहे. हे रिपोर्ट खोटे आहेत. तेव्हा गायत्री म्हणते, तुला कोणी सांगितलं रिपोर्ट खोटे आहेत? म्हणजे जेव्हा स्ट्रक्चरल ऑडिटर इथे आला होता आणि स्ट्रक्चरल ऑडिटरने ऑडिट केल्यानंतरचे हे रिपोर्ट आलेले आहेत. याचा अर्थ आपलं घर भक्कम नाही आहे, ते रिडेव्हलपमेंटसाठी गेलंच पाहिजे.
तेव्हा मानसी म्हणते, "गायत्री मॅम, अहो तुम्हाला माहिती नाही आहे का? जेव्हा कोर्टामध्ये केस चालू होती तेव्हा काय बोलले होते? हे बघा, आपल्या घरामध्ये जे पैसे सापडले ना आमच्या कपाटामध्ये, स्ट्रक्चरल ऑडिटर जेव्हा इथे आला होता, त्यांनी ते पैसे ठेवले होते आमच्या कपाटामध्ये. म्हणजे त्यांनी हे काम व्यवस्थितरित्या केलेलंच नाही आहे. तो इथे तेजसला फसवण्याच्या दृष्टिकोनातून आला होता. मग स्ट्रक्चरल ऑडिटरने जे ऑडिट करून रिपोर्ट तयार केलेत, कशावरून ते एकदम बरोबर आहेत? खोटे रिपोर्टसुद्धा असू शकतात ना, कारण रणजितने त्यांना नोकरीवरती सुद्धा ठेवलेलं नाही आहे. रणजितने स्ट्रक्चरल ऑडिटरला नोकरीवरून सुद्धा काढून टाकलं आहे. हो ना रणजित? तो तुमच्या ऑफिसमध्ये आता काम नाही ना करत? मग कशावरून? त्यांनी जे हे रिपोर्ट बनवलेत ते एकदम बरोबर आहेत आणि आपण त्याच्यावरती विश्वास ठेवला पाहिजे. मला तर वाटतं ते रिपोर्टसुद्धा त्यांच्यासारखे खोटेच होते, कारण आपल्या घराला काहीही झालेलं नाही आहे. आपलं घर एकदम भक्कम आहे. तेव्हा मला असं वाटतं या फाईलचा सुद्धा उपयोग नाही आहे. कसं आहे ना तात्या, आपल्या घराच्या रिडेव्हलपिंगचं काम हे माझ्याकडे देण्यात आलं होतं. पण मला नाही वाटत की आता त्याची काही गरज आहे. बरोबर की नाही? आपलं घर भक्कम आहे, भक्कम होतं आणि ते भक्कमच राहणार. त्याला पाडायची किंवा सजवायची अजिबात गरज नाही आहे. तेव्हा इकडे मानसीने सडेतोड असं उत्तर रणजितला दिलेलं असतं. ती म्हणते की "रणजित, मला ही नोकरी करायची नाही आहे आणि हे फायनल आहे." तेव्हा इकडे आता रेझिग्नेशन लेटर घेतल्यानंतर रणजित तिथून निघून जातो. जाण्याआधी मानसी म्हणत असते की "मला तुम्हाला दुखवायचं नाही आहे, म्हणून मी तुम्हाला घरी बोलावून माझ्या कुटुंबाच्या समोरच हे रेझिग्नेशन लेटर तुम्हाला दिलेलं आहे. बाकी मला काहीही बोलायचं नाही आहे." रणजित गेल्यानंतर तेजस म्हणत असतो, "लकी चार्म, हे तुम्ही चुकीचं केलं. तुम्ही रेझिग्नेशन द्यायला नाही पाहिजे होतं." तेव्हा इकडे आता तात्यासुद्धा म्हणत असतात, की "त्यांचे उपकार आहेत आपल्यावरती. त्यांनी आपलं मशीन खरेदी केले बेटा." तेव्हा इकडे मानसी म्हणत असते, "तात्या, त्यांचे आपल्यावरती उपकार आहेत म्हणून मी त्यांच्या दबावाखाली येऊन नोकरी करायला हवी होती असं वाटते का तुम्हाला? मी दुसरीकडे कुठेतरी नोकरी करेन, नाहीतर मी माझा काहीतरी व्यवसाय करेन. पण मला रणजितच्या ऑफिसमध्ये आता अजिबात नोकरी करायची नाही आहे." तेव्हा इकडे सुगंधा म्हणत असते, की "अगदी बरोबर केलं मानसीने. तो माणूस मला चांगला वाटतच नव्हता. त्याच्या मनामध्ये नक्कीच काहीतरी खोट आहे." तेव्हा इथे तात्या म्हणतात, "असं नाही आहे सुगंधा. माणूस म्हणून तो चुकीचा नाही आहे. त्याची या सगळ्यामध्ये काय चुकी?" तेव्हा इकडे आता सुगंधा म्हणत असते, "असं तुम्हाला वाटतं. आम्हा बायकांना कळतं कुठला पुरुष चांगला आहे आणि कुठला पुरुष नाही ते." त्याच्यानंतरला सुगंधा म्हणते, "एकदम योग्य तो निर्णय घेतलास तू. मला तर निर्णय खूप आवडला." त्यानंतरला गायत्री बाहेर आलेली असते रागाने. ती खूपच जास्त चिडलेली असते. तेव्हा रणजित म्हणतो, की "मी कसं काय म्हणालो, की रेझिग्नेशन लेटर देऊन तू चांगलं काम केलेस? मला कळलंच नाही. मी कसा होकार दिला?" तेव्हा गायत्री म्हणते, "तुझं आहे ना डोकं फिरलंय. मागच्या वेळेला जेव्हा तुला गोळी मारणार होते ना, तेव्हा गोळी मारली असती ना, तर बरं झालं असतं. काही कामाचा उरलेला नाही आहेस तू, कळलं ना? त्या तेजसपेक्षा आहे ना, ती मानसी वरचढ आहे, कळतंय का तुला? त्या मानसीलाच धडा शिकवायला पाहिजे." तेव्हा रणजित म्हणतो, "हे बघा, जे काही करायचं आहे तेजसला करा. मानसीच्या इथे नखालासुद्धा, केसालासुद्धा धक्का नाही बसला पाहिजे." तेव्हा गायत्री म्हणत असते, "आता काय करायचं? आता हे घरसुद्धा रिडेव्हलपमेंटसाठी जाणार नाही आहे किंवा हे पाडलं जाणार नाही आहे आणि त्याचबरोबर त्या माणसेने नोकरीसुद्धा सोडली." तेव्हा रणजित म्हणतो, हाच तर नोकरी पिरियड होता ज्याच्यामध्ये माणसी जास्तीत जास्त वेळ माझ्याबरोबर असायची आणि जर तिने नोकरी सोडली तर मग ती माझ्यासमोर तरी कधी येणार? आम्ही दोघेजण एकमेकांना भेटणार सुद्धा नाही." तेव्हा इकडे गायत्री म्हणत असते, "मग याचा विचार रेझिग्नेशन लेटर स्वीकारण्याच्या आधी करायला हवा होता ना, पण तेव्हा तर गप्प बसलास आणि सरळ सरळ होकार दिलास, हो की नाही? म्हणजे जे तिने केले ते योग्यच केले." तेव्हा इकडे गायत्री म्हणते, "नाही नाही, आता गप्प बसून चालणार नाही आहे. त्या तेजसला मारताना मानसी मध्ये आली होती ना, तेव्हाच आहे ना तिच्या अंगावर ते टेम्पो घालून तिला चांगलं चिरडून काढायला हवं होतं. म्हणजे हे सगळं करायला ती जिवंतच राहिली नसती." तेव्हा रणजित म्हणतो, "हे काय बोलताय तुम्ही? हे बघा असं काही करू नका." तेव्हा इथे गायत्री म्हणते, "तू तर गप्प बस. एक शब्दसुद्धा बोलू नकोस. नाहीतर मी खरंच काहीतरी तुझ्या जीवाचं वेडं वाकडं करेन आणि मला माणसांच्या जीवाशी खेळायला किती आवडतं हे तुला बरोबरच माहिती आहे. तेव्हा आता काही न बोलता सरळ इथून निघून जा. निघून जा इथून." तेव्हा रणजित आता निघून जातो, पण त्याला गायत्रीचं म्हणणं पटलेलं नसतं. गायत्री इथे आता ती म्हणत असते, की "राजाचा जीव कसा पोपटात अडकलेला असतो, तसा या तेजसचा जीव मानसीत अडकलाय ना. त्या मानसीलाच बघ धडा शिकवते, म्हणजे तेजस बरोबर जाग्यावरती येईल." आणि इकडे आता रणजितला हे सगळं ऐकून खूपच जास्त राग आलेला असतो, पण तो तिथून निघून जातो.
त्यानंतरला गायत्री आहे त्याने म्हणते, "काय गं हे काय चाललंय तुझं? एवढी चांगली नोकरी सोडून दिलीस. काय मिळाले हे सगळं करून? रागाच्या भरामध्ये काय निर्णय घेतेस हे कळत नाही आहे का तुला? घरातल्या लोकांनी तुझ्या डोक्यावरती अक्षता टाकून तुला सून म्हणून काय स्वीकारलं, तर इथे घर सांभाळणारी कर्तबगार सून स्वतःला समजायला लागलीस का?" तेव्हा इकडे आता गायत्री म्हणत असते, "नोकरी नसेल तर या घराचा खर्च कसा उचलणार सांग ना? म्हणजे या घरातल्या सर्व लोकांचा, घराचा सगळा खर्च मी उचलायचा का? आता आहे ना, मी सुद्धा माझा हात बाजूला काढून घेते. मी या घरामध्ये खर्च करण्यासाठी ₹1 देणार नाही आहे. तुम्हाला जसा खर्च करायचा आहे ना, तसा तुम्ही खर्च करा." तेव्हा तात्या म्हणतात, "पण सूनबाई झालं काय? तू का एवढी रागवली आहेस?" तेव्हा इकडे आता सूनबाई झालं काय असं विचारल्यानंतर गायत्रीला खूप राग येतो. गायत्री म्हणत असते, की "तुम्ही जिला सून स्वीकारलं आहे ना तात्यासाहेब, म्हणजे तिला तुम्ही मनुताई म्हणता ना. तुमच्या मनुताईला आता विचारा, नोकरी सोडल्यानंतर ती काय करणार आहे? म्हणजे आता हिलासुद्धा मी पोसायचं आहे का? आणि या घरातले पुरुष किती कमावून आणतात हे तर तुला बरोबर माहिती आहे. या घरातले पुरुष सगळे वाघ आहेत, पण आफ्रिकेतले वाघ. म्हणजे तिथे आफ्रिकेतले वाघ कसे फक्त खाऊन बसतात. त्यांची जी वाघीण असते ना, ती रानामध्ये जाऊन शिकार करून घेऊन येते वाघासाठी आणि मग वाघ कसा बसून खातो, तशी परिस्थिती आहे या घरातल्या इथले पुरुषांची. कळतंय का तुला? माझा नवरा तर काय, काय काम करतो एवढ्या वर्षामध्ये, किती कमावतो मला माहितीसुद्धा नाही आहे. हां, फक्त लाईट बिलचे पैसे घेऊन येतो आणि इथे सूरज तर काय, सूरजला फक्त रोज मी ₹50 देते. बरोबर ना? नाहीतर तो अजिबात काही काम करत नाही, नोकरी करत नाही तो. आणि तेजस आता नोकरीला लागला आहे. बरोबर की नाही? आणि तात्यासाहेबांनी बिझनेस सुरू केला होता, बिझनेस बंद पडला. बाहेर पडायची त्यांच्यामध्ये हिंमत नव्हती. हो की नाही? मग आता या सगळ्यांचा भार मी उचलते, मी सगळ्यांना पोसते. मग आता जर मीच हात बाजूला काढून घेतला, ₹1 दिला नाही, तर हे घर कोण चालवणार? तू चालवून दाखवतेस का? दाखव आता. नोकरी सोडली आहेस ना, मग हे घर चालवून दाखव तू." तेव्हा इकडे मानसी म्हणत असते, "गायत्री मॅम, अहो मी दुसरी नोकरी करू शकते ना, तुमचा माझ्यावरती विश्वास नाही आहे का? हीच नोकरी केली पाहिजे, असा अट्टहास कशाला?" तेव्हा इथे गायत्री म्हणत असते, की "तुला काय वाटतं गं? हे घर सांभाळणं इतकं सोपं आहे का? आत्तापर्यंत एकटी हे घर सांभाळते. या घरातले पुरुष किती कमावतात ना, ते तुला बरोबर माहिती आहे. आता जर मी रिटायर झाले, मी जर या घरामध्ये ₹1 दिला नाही, तर हे लोकं कसे जगतील ना, याचा जरा तू विचार कर." तेव्हा इकडे मानसी एकटक तिच्याकडे फक्त बघत असते. तिला आश्चर्य वाटत असतं गायत्रीच्या या बोलण्याचं. तेव्हा इकडे गायत्री म्हणते, "काय, काय झालं? अशी का बघतेस आता माझ्याकडे? पायाखालची जमीन सरकली का?" तेव्हा गायत्री म्हणत असते, की "तुला आहे ना सोपं वाटतं हे सगळं, इतकं सोपं नाही आहे. या घरातली जबाबदारी घेणं तुला सोपं वाटतं का?" तेव्हा मानसी म्हणते, "गायत्री मॅम, तुम्ही असं का बोलताय? म्हणजे नोकरीच केली पाहिजे का आपण? अहो फिनिशिंग स्कूलमध्ये आपल्याला काय फक्त एवढंच शिकवलं होतं का? 1 मिनिट थांबा, मी लगेचच आले." तेव्हा इथे मानसी आपल्या रूममध्ये जाते. तेव्हा गायत्री म्हणत असते, की "नोकरी सोडली आहेस ना, एवढं सोपं नाही आहे. नोकरी किती महत्त्वाची आहे ना, ते कळेलच तुला. आता स्वतःच्या पायावरती कधी उभी राहणार आहेस काय माहिती." तेव्हा इथे मानसी येताना म्हणते, की "गायत्री मॅम, हे बघा माझं सर्टिफिकेट आणि या सर्टिफिकेटवरती किती आणि काय-काय सह्या वगैरे आहेत, हे तुम्हाला नव्याने सांगायची गरज नाही आहे." "गायत्री मॅम, फिनिशिंग स्कूलमध्ये मी ॲडमिशन घेतलं होतं. मी तुम्हाला इन्स्पिरेशन मानलं होतं आणि म्हणून मी त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं होतं, मला स्वतःला सिद्ध करण्यासाठी. तिथे आपल्याला काय शिकवलं आहे? स्वतःवरती विश्वास ठेवायचा आणि नोकरी केली पाहिजे एवढंच सांगितलं आहे का आपल्याला? अहो आपण स्वतःचा बिझनेससुद्धा सुरू करू शकतो. छोटी-मोठी नोकरी करण्यापेक्षा आपण छोटा-मोठा बिझनेस जरी सुरू केला ना, तरीसुद्धा चालेल. तरी पण आपण स्वतःवरती विश्वास ठेवला पाहिजे, असं वाटतं मला." तेव्हा इकडे आता गायत्री म्हणत असते, "बोलणं सोपं असतं गं, हे बोलणं सगळं सोपं आहे. पण या घरामध्ये आहे ना, सगळेजणं बसून खाण्यासाठीच आहेत. एवढ्यांची जबाबदारी काय घेणार आहेस तू? हे घरातले पुरुष काही कमवत नाही. सूरजला रोज ₹50 आहे ना, आता मी नाही देणार. सूरज कळतंय का? तुझी ही मानसी वहिनी आहे ना, लाडकी मनुताई, ती तुला ₹50 देईल हां. आणि मग या घरातले लोकं कसं आणि काय-काय खातात ना, ते पण बघते मी." तेव्हा इकडे मानसी म्हणत असते, की "गायत्री मॅम, तुम्ही असं म्हणताय, की इकडे दिनेशदादा काय नोकरी करतात ते तुम्हाला माहिती नाही आहे. सूरजदादा काम करत नाही. तात्यासाहेब घरामध्ये आहेत, बरोबर ना? तेजसला आता नोकरी मिळाली आहे. तुम्ही जर म्हणता, की हे घरदार तुम्ही अगदी व्यवस्थितरित्या सांभाळलेलं आहे, एकदम व्यवस्थित सांभाळलं आहे, तर मग या घराची परिस्थिती अशी काय आहे?
मला मान्य आहे की तात्याने बिझनेस सुरू केला आणि ते घरामध्ये थांबले आणि मग त्यांच्यावरती जे कर्ज झालं ते तुम्ही फेडलत. पण जर ते कर्ज तुम्ही फेडलत त्याच पद्धतीने थोडंफार तुम्ही तात्यांना मदत करून तो बिझनेस पुन्हा सुरू करायला सांगितलं असतात तर कुठे बरं बिघडलं असतं. त्यानंतर मानसी म्हणते की दिनेश दादा आत्तापर्यंत काय नोकरी करतात, त्यांना किती पगार आहे, तुम्हाला काहीच माहिती नाही आहे. लाईट बिल पुरतं फक्त पैसे कमावतात असं वाटतंय ना तुम्हाला. मग एक बायको म्हणून तुम्ही कमी पडलात गायत्री मॅम. नाही सॉरी, माफ करा मला. पण जर दिनेश दादा तुमचा नवरा आहे तर तुम्ही त्याला विचारलं पाहिजे की बाबा तू कुठे नोकरी करतोस. थोडासा पगार आहे त्यांना पण ते हक्काने कमवतात ना, स्वतःच्या कष्टाने कमवतात. मग तो पगार किती आहे ते सुद्धा तुम्हाला माहिती नाही आहे. तो पगार त्यांना एवढा कमी का आहे. एक बायको म्हणून तुम्ही त्यांना अंधारातून या बाहेर का नाही काढलं. हाताला धरून त्यांना प्रोत्साहन देऊन तुम्ही एक मोठी नोकरी त्यांना का नाही करायला सांगितली. हे बघा, ते तुमचा नवरा आहेत ना, मग एक बायकोने जसं या घरातली जबाबदारी घेतली तशी थोडीफार नवऱ्याची सुद्धा घ्यायला हवी होती आणि त्यांना तुम्ही स्वतःच्या पायावरती उभे राहिलेत म्हणून त्यांना अप्रिशिएट करायला हवं. त्यांचं असं खच्चीकरण करण्यापेक्षा त्यांना अजून तुम्ही बळ द्यायला हवं होतं, असं मानसी म्हणते. तेव्हा इकडे आता गायत्री म्हणत असते, हे तू मला शिकवू नकोस. आणि ह्या सूरजचं काय, सूरज तर नोकरीसुद्धा करत नाही. तेव्हा मानसी म्हणत असते की सूरज भाऊजी मान्य आहे की नोकरी न करता दारू पितात. तुम्हीच त्यांना 50-50 रुपये देता ना. हे 50 रुपये देण्यापेक्षा तुम्ही जर त्यांना या कोशातून बाहेर काढलं असतं ना की बाबा रे नोकरी कर, घरामध्ये बसून काही अर्थ नाही आहे. 50 रुपये देण्यापेक्षा आणि दारूला त्यांना प्रोत्साहन देण्यापेक्षा त्यांना समजावून त्यांना चांगल्या मार्गावरती आणलं असतं ना तर जास्त बरं झालं असतं. इथे तात्यांना तुम्ही कर्जातून मुक्त तर केलंत पण त्याचबरोबर सर्व लोकांना एकत्र घेऊन पुढे जाण्याचा जर प्रयत्न केला असतात ना तर या घराचं चित्र, या घरातली परिस्थिती थोडीफार वेगळी असतीच. तेव्हा इकडे मानसीने आता सगळ्यांची बाजू घेतलेली असते. म्हणजे इथे जणू काही तिने सगळ्यांना एक प्रकारे प्रोत्साहन दिलेलं असतं की तुम्ही कुणीही वीक नाही आहात, तुम्ही सगळे ताकदवर आहात. फक्त इथे गायत्रीने सगळ्यांना मिसगाईड केलेलं आहे. कधी गायत्रीने कुणाला अप्रिशिएट नाही केलं. सगळ्यांना तिने पायाखाली ठेवण्यासाठी इथे बेरोजगारसुद्धा ठेवलं होतं. इथे तेजस का कर्ज फेडेल, घर तिच्या नावावरती करत नाही आहे म्हणून त्याला चांगली नोकरीच मिळू दिली नाही. सूरज चांगली नोकरी करत होता पण तो का वरचढ ठरेल म्हणून त्याला वेचणी करून ठेवलं. आणि इथे दिनेश जी काही नोकरी करतोय, तुला पगारच कमी आहे, पगारच कमी आहे असं म्हणून म्हणून तिने त्याचं खच्चीकरण केलं. पण बाबा इथे नोकरी करतोयस तर अजून जरा मोठी नोकरी कर, जास्त पैसे कमाव, असं त्याला प्रोत्साहन कधीही दिलेलं नाही आहे. पण मानसीने तसं नाही केलं. मानसीने बरोबर ज्याला त्याला आपापली जबाबदारीसुद्धा पटवून दिली आणि सगळ्यांना प्रोत्साहनसुद्धा दिलं. ती म्हणाली की गायत्री मॅम माफ करा, पण तुम्ही एक बायको म्हणून दिनेश दादांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायला हवं होतं. तेजसला आत्तापर्यंत चांगली नोकरी मिळत नव्हती पण तुम्ही त्यांना प्रोत्साहन दिलंत का. अजिबात नाही. मोठी सून म्हणून घरातली कर्तव्य तुम्ही पूर्ण करता असं जर तुम्ही म्हणताय मग या घरातले सगळेजण लोक असे का. तेव्हा इकडे सूरजदादा आधी तर नोकरी करत होते ना, अचानक असं त्यांच्या आयुष्यात काय घडलं की नोकरी वगैरे सोडून ते आता घरामध्येच बसायला लागलेत आणि फक्त दिवसभरामध्ये 50 रुपयाची दारू पिऊन ते आयुष्य काढतायत. मग त्यांना या सगळ्या कोशातून बाहेर काढण्यासाठी एक मोठी वहिनी म्हणून तुम्ही काय केलंत. तेव्हा इकडे आता गायत्री म्हणत असते, हे सगळं बोलणं सोपं असतं गं, करणं तितकंच कठीण. तेव्हा मानसी म्हणते की सूरजदादा तुम्ही आहे ना आता 50 रुपयाची दारू प्यायची आहे की काय करायचं आहे हा तुमचा प्रश्न आहे. पण या घरामध्ये मी जेव्हा काही कुठला व्यवसाय करेन, कुठली नोकरी करेन तेव्हा तुम्ही मला सपोर्ट नक्कीच करायचं. तुम्ही राहाल ना माझ्याबरोबर. जर मी कुठला व्यवसाय केला तर त्याच्यामध्ये मला तुमच्या मदतीची गरज आहे आणि तुम्ही मला मदत करायची, असं मानसी म्हणते. तेव्हा इकडे गायत्री म्हणत असते की हो का, तुला वाटतंय का की हा सूरज तुला मदत करेल. मी पण बघते ना आता तुम्ही लोक हे घर कसं काय चालवता ते. मी तर आता रिटायरमेंट घेतलेली आहे, माझ्याकडून अशा अपेक्षा ठेवू नका. तेव्हा इकडे मानसी म्हणते की मी नक्कीच मदत करेन तुम्हाला सगळ्यांना सुधारण्यासाठी. तेव्हा गायत्री म्हणते, तुझ्या डोक्यावरती अक्षदा टाकल्या, तुला सून म्हणून स्वीकारलं तर तुला काय वाटलं, तुझ्यामध्ये घरंदाजपणा आला का. घर सांभाळण्यासाठी आहे ना माझ्यासारखा घरंदाजपणा हवा असतो, तो तुझ्याकडे मुळीच नाही आहे. तेव्हा इकडे तेजस आता गायत्रीवरती ओरडतो. तर आता पुढील भागामध्ये बघूया. गायत्री म्हणत असते की घरामध्ये शिजवण्यासाठी काहीतरी अन्न तर हवंय ना. आता बघते ना प्रभू काय खातायत ते.
तेव्हा इकडे मानसी जेवण बनवायला जाते, तेव्हा सगळे डबे खोलून खोलून बघत असते, तर सगळा राशन आता संपलेला असतो. तेव्हा ती इथे आपल्या आईला फोन करते आणि 1 किलो पोहे, 1 किलो रवा असं ती राशनाची यादी करून देत असते आणि संपदासुद्धा ती यादी लिहून घेत असते. प्रेक्षकांनो, तर इथे आपल्या मुलीच्या कठीण प्रसंगामध्ये एक आईच तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिलेली असते. तेव्हा इकडे सुगंधा सगळं बघते. तिला खूपच जास्त वाईट वाटत असतं. गायत्री म्हणते, की "बघितलंस ना, आता प्रत्येक गोष्टीसाठी दुसऱ्यांकडे हात पसरावे लागतायत."